दोनच शब्द तिला भारी पडले शेवटपर्यंत. बोलायला काहीच लागत नाही, कुणाचं मन दुखवायला काहीच लागत नाही, पण त्याचा पश्चाताप आयुष्यभर जेव्हा होते ना तेव्हा लय दुःख होते. आता कैकेयीला तुम्ही रामायणात पाहिलं, शब्द तर बोलून दिला. जेव्हा भरत घरी आले तेव्हा भरताने विचारलं माझा राम कुठं आहे. तेव्हा सांगितलं. कैकेयी म्हणते त्याला, आणि थांब, तेव्हा तिला चढूनच होती. मायावाल्या पोराले आता गादी भेटते ना, म्या चुपचाप म्हणजे डाव साधला रे. हो हे भरत इकडे ये. आता तुले सांगतो कानात म्या कसा डाव साधला. भरताले बोलवलं. भरत भरत तू यासाठी का नाही, तू उद्या राज्य गादीवर बसायचा आहे आज तुला. हो, आणि रामाला वनवासाला पाठवलं. तिले थोडी माहित आहे भरत कसा होता, आपल्यासारखा का? आपल्यासारखा भरत होता का? इथून धुरा जरी कातरला तर त्याचे केस टाकते असा भरत पाहिजे का मला? कितीतरी केसेस कोर्टामध्ये आहे. दोन भाऊ एकाच आईच्या पोटातून जन्माले आले, थोडस कातरण्यात आलं. कधी कधी मोठे लेकाले बहीण तिकडे जाता जाता ट्रॅक्टर वाल्याला धुरा माहित राहत नाही. ट्रॅक्टर वाला नऊ शिकत आहे. मालकानं गड्याला देऊन दिलं ट्रॅक्टर, तू जा वावरात, त्याचं डवरून येतो वकरून येतो. हे गेलं. आता त्याच्यामध्ये त्या वावरातही तो गडीच मालक नाही, दोनही वावराचे. ट्रॅक्टरचाही मालक नाही ना वावराचाही मालक. तिथंही रोजदार नाही, इथंही रोजदार. हे म्हणते कातर इथं. ज्यानं कातरलं असेल ते कातरालेच लावणार आहे. ज्यानं कातरलंच नाही धुरा तो कातराला लावून का नाही रे. भांडण झगडा होईन बरं. दुरून गेले का काही फरक नाही पडत. एक तास दुरून राहिला ना तर धुऱ्यावर चालता येते. पराठी अशी रोडवर आपल्या धुऱ्यावर येत नाही, आणि जाणाऱ्या येणाऱ्याला तकलीफ होत नाही. दोनही वावराले ही बुद्धी चालवली तर झगडा नाही होत. ते दोनही तसेच चालायचे. हे म्हणते कातर, हे म्हणते कातर. ते आता हे नवशिक असल्यामुळं जास्तीचं ट्रॅक्टर तिकडं, धुरा जास्त कमी कातराचा तर हे कातरला थोडासा. दुसऱ्या दिवशी मालक आला. पाहते अरे त्याला फोन केला, मा धुरा फुलला झाला. लागलं भांडण. काय मालक कातराला नव्हता आला, आणि ह्याही मालक नव्हता कातरला. ज्याला रेस मारता येत नाही त्यानं होऊन गेला, पण भांडण झालं चांगलं. काय कठीण आहे हे असे जास्तीत जास्त भांडणं आहे. हे भांडणं फक्त कीर्तनातून सुटू शकते. माझे गुरु माऊली सांगते ना, का ह्या जोडीमध्ये 498 टाकून द्या, ह्या जोडीमध्ये व्यसन टाकून द्या, ह्या जोडीमध्ये तुम्ही भांडण टाकून द्या, ह्या जोडीमध्ये तुमचा अहंकार टाकून द्या, ह्या जोडीमध्ये तुमचा मीपणा टाकून द्या, तुमचं गर्व टाकून द्या, आणि तुम्हाला चांगलं काहीतरी लहानपण पाहिजे असेल त्या जोडीपासूनच घेऊन द्या. आई किती सोपं आहे कीर्तन आपलं. ऐका ना, सोपं एकदम. का तिकडे ज्ञान सांगत बसावं. जेव्हा तुम्ही ज्ञानी व्हाल ना त्या दिवशी ज्ञानवाला कीर्तन करा, नाचा मस्त बढिया बसायचं आणि ऐकायचं. पण इकडे मला पडीत उठवा लागतं. दरवर्षाले मला तणनाशक मारायला याच लागते. वाढतेच तणनाशक, तण वाढतेच. तुम्ही म्हणा असं कसं. कारण सांगतो, कारण माझं बी लग्न झालं आहे, मला एक घरवाली आहे, मला एक पोरगी आहे, आणि मली माया बाईच्या मनातलं तण मारता मारता माय बी नाकी नवाले असेल. पण म्या मारलं बापू. हा मारलं बापा. सहज आहे म्हणजे तुमची बुद्धी सहज आहे, माई बुद्धी सहज आहे. हो मी कायले तिले हारू. अरे वावरामध्ये किती काही मोठं खोड असलं, जेसीबी पोकल्यान उपडतेस का नाही. मग ज्या संत विचार जर तुमच्यामध्ये आहे तर घरामध्ये किती काही पॉवरफुल झगडा राहू द्या, तुम्ही संत विचारानं मिटवू शकता. हे सर्वात मोठी बाजू आहे. आई किती काही मोठा झगडा असू द्या, तो संत विचारानं मिटल्या जाते. पण तिथे संत विचारच नाही, तिथे असुरी विचार आहे. रावणासारखं. रावणानं बंदे पोरं खतम केले ना, एक एक युद्धाले पटू पटू. हे म्हणे मी काही कमी नाही, हे खतम झालं. आणि ह्या खतम झाल्यावर मग म्हणे
श्रीराम होय खरे श्रीराम श्रीराम. पहा बरं आयुष्यभर रामाला शिवा दिल्या. ऐका तुम्ही आयुष्यभर रामाला शिवा दिल्या पण दोनच शब्द श्रीराम म्हणून म्हणलं. लक्ष्मणाला आदेश दिले. अरे विद्वान माणूस आहे रे. काय म्हणते राम? विद्वान माणूस आहे. या माणसाचं शरीर इथं पडून राहणं बरं वाटत नाही. घेऊन जा लक्ष्मण. चांगल्या पद्धतीत विभीषणने सांगितलं. चांगल्या पद्धतीत त्यांचा अंतिम संस्कार कर. कमाल आहे. लहान ज्याला माफ करण्याची बुद्धी ज्याच्यामध्ये आहे तो या जगातला महान धनवान आहे. ज्याला माफच करता येत नाही तो धनवानच होऊ शकत नाही. गोपाल कृष्ण भगवान. सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. सच्चा धर्म नहीं जाना. सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. सरकारी अफसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा. कर्जदारों से खाता है पैसा. कर्जदारों से खाता है पैसा. देश का गौरव होता होता होता. सच्चा धर्म नहीं जाना मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में धारी. गरीबन की तो नजर न जाने, गरीबन की तो नजर न जाने. क्या बोलेगा बिहारी बिहारी बिहारी. सच्चा धर्म नहीं जाना सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. संतांचे भजन पाहिजे सुंदर. माथे पे चंदन तिलक लगावे. आता हे कोणाला म्हटलं ते? माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में भारी. माला गले में भारी. आणि हे सर्व करून गरीबन की तो कदर नहीं जाने. क्या बोलेगा बिहारी. म्हणजे हा स्वतःला तर धोका देतच आहे. ज्या प्रभूची भक्ती करतो आपण त्याला सुद्धा जास्त प्रमाणात धोका देत आहे. त्याच्या वाटणीचा माळ घालणारा पेक्षा न घालणारा बरा. टीका लावणाऱ्यापेक्षा न लावणारा बरा. कारण टीका त्याच्या नावानं लावतो. म्हणून आपल्याला नम्र व्हायचं. नम्र सदा सेवेला असतो त्यांच्या घरी.
भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी भगवंत नम्रतेपाशी आहे, विद्वानापाशी भगवंत नाही. जिथे नम्रता आहे, लहानपण आहे, तिथे परमेश्वर आहेत. तुम्ही काळजी करू नका. सेवा करण्याची भूमिका सगळ्यांनी ठेवा आणि सेवामय वृत्ती ठेवा. बरं, तुम्ही दरवर्षाला या पडेगाव मध्ये मदत करणाऱ्या, म्हणजे काही पैशानं आणायला लागत मजूर आम्हाला, आमच्या गावातलेच मंडळी आपल्या घरून घरून येतात आणि ही सेवा करतात. तुम्ही आयुष्यभर तुमच्या घरासाठी काम केलं, त्यातला एवढूसाही सेवा म्हटल्या जात नाही, ती एवढूशी सेवा म्हटल्या जात नाही. पण जेव्हा तुम्ही निस्वार्थ मनानं सार्वजनिक कामामध्ये येता, त्या दिवशी एवढूशी जरी सेवा केली ते तुमच्यासाठी आयुष्यभराचं सुख देण्या एवढं पावर त्या सेवेमध्ये आहे. तुम्हाला उदाहरणही आहे कि खुद के लिए जीना वो जीना नहीं है, खुद के लिए जीना वो जीना नहीं है, और सेवा में मरना वो मरना नहीं है। आओ इसे जगाएंगे, भारत को बदलाएंगे, बलवीरों उठो हम ऋषियों की संतान है। आम्ही ऋषींची संतान आहोत, आम्ही ऋषी मुनीची संतान आहोत. ऋषी मुनींनी खूप तप केलं, संतांनी खूप मेहनत घेतली, वीरांनी आपल्या बलिदान दिलं या देशासाठी, आणि म्हणून आपण सुखानं भाकर खातो आहे, आज आजाद आहोत. संत म्हणतात, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, बिगड़ा है आज भारत कुछ लाभ नहीं. कारण आज आपण आजाद जरी झालो, इंग्रजाच्या काळामध्ये गुलाम होतो. कसं होतो आहे बाबा, इंग्रजाच्या काळामध्ये गुलाम होतो. एकच राजा होता आमचा, त्यानं जसा आदेश दिला तसं काम होईल. आपल्याला लोकशाही मिळाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मेहनतीतून आणि त्यांना साथ देणारे काही मंडळी, त्यांनी सर्वांनी एक संविधान निर्माण केलं की बाबा, आमच्या देशातल्या लोकांवर अन्याय होते, अत्याचार होते, जातीयवाद होते, गरीबाला गरीबच ठेवते, मोठा मोठाच होते, ही सगळी समानता निर्माण झाली पाहिजे. म्हणून एक सुंदर असा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे संविधान निघाले. हे काही वाईट नाही, जोरदार जबरदस्त आहे. त्यासाठी बी खूप मोठी बुद्धी पाहिजे. पण आता सर्वजण इथं बहीणच भावावर केस टाकून राहिली तर काय संविधान समजणार? इथं नवरा बायकोच एकामेकावर केस टाकत आहे, 498 सुरू आहे, तर काय ते ग्रामगीतानं संविधान काम करणार? इथं रक्ताचं नातंच रक्ताच्या नात्याला समजायला तयार नाही. हे तर लय दूरची बाजू आहे. हे बाजू समजण्याकरता तेवढी छत्रपती शिवरायांसारखी क्वालिटी पाहिजे, भगतसिंगासारखी क्वालिटी पाहिजे, सावित्रीबाई फुले सारखं डोकं पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले सारखं डोकं पाहिजे, गाडगे बाबा सारखे विचार पाहिजे, तुकडोजी महाराज सारखे विचार पाहिजे, तुकोबा, ज्ञानोबा, सावतोबा, गोरोबा, चोकोबा. आता वसंत बाबांना कोणतं संविधान ना कोणती ग्रामगीता, गॉड गिफ्ट आहे त्यांचं. भगवंतांनी त्यांना पदरात घेतलं. वसंत बाबांना कोणतं काम वाचलं? साधं भोळं काम. जन्माला आले, विरक्त, साधं भोळं राहणं, असं करता करता पडेगाव मध्ये आले आणि इथे त्यांचे स्थायिक झालं. का वैद्य परिवारामध्ये जन्माला. सांगा संत जातीनं नाही, जात ना पूछो साधू की. संतांची जात पात नसते बाबाजी, संतांची जात पात नसते. मध्ये जर म्हटलं नाही घोडे महाराज घोडे परिवारातले आहे, नाही नाही, हे ज्ञान घोडे परिवार थोडी देऊ शकते. हे कृपा झाली संतांची. मला तुम्ही जरी म्हटलं का महाराज हा स्टॅम्प पेपर लिहून ठेवून देईन, मी जिथं मेला तिथंच गाडलं तरी चालतं. काय आहे, काय जीवन आहे. एक एक तेरवी करायला लागलं माणूस 10, 15, 14 दिवस लागले.
14 दिवस होईपर्यंत लंबा गार होते. एक माणूस मेला तर एवढं संगाडन त्याचं मृत्यूपासून, त्याचं राखडीपासून, त्याच्या सगळ्या गोष्टीपासून, त्याच्या विधीपासून, त्याच्या एवढं करता करता लंब. एरवी अजून, दसवा अजून, आकर मास अजून, अरे कठीणच. बरं ते एक धरा, अजून लग्न येऊ पहा, त्याचंही बजेट आलं. बरं ते सोडा, अरे वाढदिवस पहा, त्याचंही बजेट आलं. बरं माऊंद पहा, माऊंद, त्याचंही बजेट आलं. एक गरीब त्याला जाऊशा वाटलं तीर्थाले, एका गरीबाला तीर्थाले जाऊशा वाटलं, गेला, चालला गेला. दुसऱ्यानं दिलं त्याच्या कानात टाकून. तीर्थाले गेलता माऊंद करा लागते, काढलं लेकानं कर्ज, माऊंद करा लागते तेव्हा देव पावते रे. भिडला माऊंद करायला. असं करता 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 कितलाले खर्च व्हायला लागले. मग माऊंद झालं. एकाच गावातल्या 60 लोकांना माऊंद केलं आणि 60ही लोक एकामेकाशी निगडीत. हे घेणारे देणारे लंबे गार झाले. कोणा कोणाले नेऊ आणि कोणा कोणाले घेऊ. हे शेकली. मग कवा कवा मुद्दाम आपल्या मनानच घरवाले म्हणते मले, कोणी म्हणते मले जमतच नाही, कोणी म्हणते मी गावलेच नाही म्हणून मी आलो नव्हतो. बरोबर आहे ना, माझा चाट कशी मारा, चाट माराले निमित्त लागल. किती डाव घेऊन होते आणि तो असं बी घेतलं तिकडून आपत असंच आणलं. एक बाई तर थप्पी मोजायला लागली. 100 होईल आले म्हणे, बोले घे 100. मी हे सगळं पाहता पाहता असं मनाले वाटायला लागलं. माझी घरवाली चे मामा वैद्य देवीदासजी आणि रामदासजी वगैरे, आम्ही आमच्या बाईला बराबर आमच्या पद्धतीनं बराबर आपली गाडी आणली. आता गणपती बसला ना, काल 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 गणपती महाराज बसले. आता आमची बाई एकटीच आहे है ना. अरे सख्खे भाऊ बी बहिणीचं ऐकत नाही हो. सख्खे भाऊ बहिणीचं ऐकत नाही. पण माया पोरीनं गणपतीले भाऊ मानला. माया त्या गणपतीले अहिर बी नाही न्याय लागत. आणि केवढी मोठी राखी बांधली का लाई बांधली तुशी बांधली तर कोणी काही म्हणत नाही. बहिणीले काही नेलं तर बहीण रुसते, अशी चालली म्हणते मा भाव. तो काही देतही नाही, तो फक्त लक्ष देते माया पोरीकडे. बरं गणपती कोणता, काही सोन्याचा नाही, सांगण्याला एक गोष्ट आहे, चांदीचा नाही, मोठा गणपती नाही. तिले तिच्या मावशीनं आणून दिलेला एक तो कपड्याचा गणपती 20 वर्ष पहिले आणून दिलेला. आजही त्याची क्वालिटी जशान तशीच आहे. त्याले कोण खेळाले हात जरी लावला तर पोरीगी जमत नाही. आणि आम्ही मोठाले गणपती मांडतो आणि दारुड्याच्या हातानं शिरवतो. हे गती तर पा देवाची. माया पोरीनं त्या गणपतीले पालवाचा गणपती, कपड्याचा गणपती, त्याला दरवर्षी समजा एक पॅन्ट आणि एक फिलांचा शेतीचं सारखंच आहे. जे 2 महिन्याच्या पुरल नाही लागते का बारूट सारखं लहानचा काही खर्च. तो गणपती मोठाही होऊन नाही राहिला, लहानही होऊन नाही राहिला. समान खर्च आहे. त्यावेळेस तेवढं, आताही तेवढा. पहा, माना तो भगवान है ना, माना तो कपडा है. आता ती एकटी जरी रूमवर असली ना तरी पण मले माहित आहे तिचा भाऊ तिच्या सोबत आहे. गोपाल कृष्ण भगवान कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, कौन जैसे बुलाते नहीं, कहते हैं भगवान आते नहीं,
कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम, कृष्ण दामोदरम राम नारायणम जगते राम नारायणम जानते वल्लभम। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, सबरी के जैसे खिलाते नहीं, सबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम आधी तिथं श्रद्धेला त्या गणपतीला मानलं तर मला चिंता नाही. नाही तर एक ती पोरगी ठेवली तर दुसरी पोरगी सोबतीली पाहिजे. पण मला माहित आहे तू श्रद्धा तेवढी आहे तर तुझा देवही तेवढाच राहणार आहे. पण तू अंधश्रद्धा तेवढी राहील तर तुम्ही पिसाटही झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा असावं माणसाची, पण अंधश्रद्धा नसेल. श्रद्धेनं मलाही वाटते आहे तुझ्यासोबत कोणीतरी. अहो तुम्ही रातच्या पायरी कुठेही जाता तेव्हा तुमच्या घरची फॅमिली थोडी तुमच्या सोबत येते का? तुम्ही ज्याला मानता, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, तुम्ही त्याच्याच पुरुषावर तेवढ्या अंधारातून जाता. आता ज्याला कळलं त्याने कळलं. जिसने पाया उसने छुपाया, नहीं तो मार्केट में बेच बेच के खाया. ज्याला जमलं त्याला जमलं. आणि म्हणून मी सांगतो, अरे तुम्ही ज्यालाही मानत असाल माना. तुम्ही ज्यांची भक्ती करत असाल त्याची करा, त्याला काही बंधन नाही. पण डोळस भक्ती करा. भक्ती कशी असली पाहिजे? आपली डोळस असली पाहिजे. ज्या कार्यातून आम्ही बर्बाद होत आहे, ऐस्या ह्या चाली रीती जुगारुनी द्याव्या हातून.